नमस्कार मित्रांनो, ऑडिओवाला फॅमिलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या मागच्या व्हिडिओजला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपण आता येणाऱ्या कंबाईनसाठी रिव्हिजन सिरीज थ्रू PYQ सुरू करत आहोत. यात कंबाईनमधील सर्व सब्जेक्टच्या क्वेश्चनची डिटेल ॲनालिसिस आपण बघणार आहोत. हे क्वेश्चन आता कंबाईन प्री 2024चे आहेत. तर पॉलिटीचा पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये घटक राज्य व प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद आहे? तर मित्रांनो, घटनेमध्ये एकूण 12 अनुसूच्या दिलेल्या आहेत. त्या 12च्या 12 पाठ असणे अत्यंत आवश्यक आहे. तर त्याच्यातली पहिली अनुसूची ज्यात राज्यांचे नाव व विस्तार दिलेला आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये भत्ते, पगार आणि विशेष अधिकार दिलेले आहेत. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथांचे नमुने देण्यात आलेले आहेत. यात फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथांचे नमुने नाहीत, कारण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे शपथ नमुने ॲक्च्युअल घटनेवाईज दिले आहेत आणि उर्वरित यांचे अनुसूची 3मध्ये. अनुसूची 4मध्ये राज्यसभेतील जागा वाटपाबाबत दिलेले आहे. अनुसूची 5मध्ये अनुसूचित क्षेत्रांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. अनुसूची 6मध्ये आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमधील अनुसूचित क्षेत्रांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. अनुसूची 7मध्ये घटनेमध्ये दिलेल्या केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा प्रकारच्या 3 सूच्या देण्यात आलेल्या आहे. अनुसूची 8मध्ये मित्रांनो भाषा हे घेण्यात आलेले आहेत. त्यात 22 प्रकारच्या भाषा ॲड आहेत. अनुसूची 9मध्ये मित्रांनो, ही अनुसूची 9 पहिल्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली. याच्यात ज्या विषयांचे न्यायिक पुनरावलोकन होऊ शकत नाही अशा विषय यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. 10 क्रमांकाच्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी हे ॲड करण्यात आलेले आहेत, जे 52व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेले. 11व्या अनुसूचीमध्ये मित्रांनो 73वी घटनादुरुस्ती जी पंचायत राज संबंधित आहेत, त्यात 29 विषय आहेत. आणि 12वी अनुसूची यात शहरी पंचायत राज दिलेले आहे, त्यात 18 विषय आहेत. म्हणून मित्रांनो, विचारलेल्या प्रश्नानुसार राज्यसभेतील जागा वाटपाबाबत तरतूद ही 4थी अनुसूची यात दिलेली आहे. दुसरा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? तर याचा आन्सर आहे 73वी घटनादुरुस्ती. तर ही 73वी घटनादुरुस्ती पंचायत राज संबंधित आहेत, जिचा अंमल 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आला. तर पंचायती राज हा विषय, स्थानिक शासन हा विषय राज्यसूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे क्रमांक 6मध्ये. तर 73वी घटनादुरुस्ती करून पंचायत राज यांना घटनात्मक दर्जा द्यावा हे LM सिंघवी यांनी शिफारस केली होती. तर नरसिंगराव सरकारने हे घटनादुरुस्ती मान्य केली आणि हे लागू झाले. तर मित्रांनो, 73व्या घटनादुरुस्तीमध्ये आपल्याला आर्टिकल 243 ते 243 ओ एवढे कलम असतात, जी 11व्या अनुसूचीमध्ये ॲड करण्यात आलेले आहे, जे की आपण आत्ताच बघितलं. यात 29 विषय आहेत. तर मित्रांनो, 243 ते 243 ओ हे कलम नेहमी आयोग विचारत असतं. तर 243 या कलमामध्ये पंचायत राज और ग्रामसभेची व्याख्या देण्यात आलेली आहे. याच्यात विविध प्रकारच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. 243 ए मध्ये ग्रामसभा याविषयी माहिती देण्यात आली आहे. बी मध्ये ग्रामसभेची स्थापना, ग्रामपंचायतीची स्थापना कशी करण्यात येते त्याबद्दल सांगितलं आहे. सी मध्ये 243 सी मध्ये रचना कशा प्रकारची असू शकेल ग्रामपंचायतीची त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. डी मध्ये आरक्षण किती असावं, कोणाला किती द्यावं त्याबद्दल माहिती दिली आहे.
ई मध्ये कालावधी देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीचा कालावधी, सदस्यांचे कालावधी, अशा विविध प्रकारची माहिती. एफ मध्ये अपात्रतेविषयी सांगण्यात आलेले आहे. जी मध्ये ग्रामपंचायतीचे विविध अधिकार व जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. एच मध्ये कर विषयी माहिती देण्यात आली आहे. आय मध्ये वित्त आयोग याबद्दल माहिती देण्यात आली आहे. जे मध्ये लेखी कसे ठेवावेत ग्रामपंचायतीचे त्याबद्दल माहिती देण्यात आहे. के मध्ये निवडणुका कशा प्रकारे व्हाव्यात किंवा राज्य निवडणूक आयोग याच्याबद्दल दिलेले आहे. एल मध्ये कोणत्या गोष्टी ग्रामपंचायतीला लागू आहेत ते दिले आहेत आणि एम मध्ये कोणत्या गोष्टी लागू नाहीत ते आहेत. आणि शेवटचं महत्त्वाचं ओ, यात पंचायती राज याच्यामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप असणार नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचा हस्तक्षेप असणार नाही. तर हे महत्त्वाचे कलम आहेत. जर आपल्याला लक्षात ठेवायचं म्हटलं तर आपण लक्षात ठेवू शकतो. 243 मध्ये व्याख्या, ए मध्ये ग्रामसभा, बी मध्ये स्थापना म्हणजे आपण बिल्ड करतो, बी म्हणजे बिल्ड स्थापना, सी मीन्स कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शन रचना कशी असते तर लक्षात ठेवू शकता. डी मध्ये आरक्षण आहेत, डी मध्ये आपण डिझर्वेशन करू शकतो, जसं रिझर्वेशन आरक्षण तसं डिझर्वेशन लक्षात ठेवा. ई मध्ये कालावधी तर एक्सटेन्शन टाईम म्हणून लक्षात ठेवा. एफ मध्ये फेल्युअर म्हणून अपात्रता लक्षात ठेवा. जी मध्ये गव्हर्नन्स त्यांचे अधिकार वगैरे लक्षात ठेवा. नंतर एच मध्ये हॅविंग टॅक्स असं लक्षात ठेवू शकता. आय म्हणजे वित्त आयोग, याच्यात इन्कम. जे म्हणजे लेखे, मग ज्युडिशियल लेखे असं म्हणू शकता. आणि एल म्हणजे लागू आणि एम म्हणजे लागू नाही असं लक्षात ठेवा. तर इतर ऑप्शनसुद्धा बघूयात आपण. तर पहिला ऑप्शन आहे 61वी घटनादुरुस्ती. ही घटनादुरुस्ती 1988ला झाली, ज्यात आपला मतदारांचे वय 21 वरून 18 करण्यात आले. ही पाठच असावी, याच्यावर नेहमी एक क्वेश्चन असतोच. ऑप्शन 2 71वी घटनादुरुस्ती. ही घटनादुरुस्ती अनुसूची 8 मधील भाषांसंबंधित आहे. प्रकारच्या भाषा ॲड करण्यात आल्या. 8व्या अनुसूचीमध्ये 71 घटनादुरुस्ती 3, त्याच्यात कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, कोमणी असं लक्षात ठेवा. याच 8व्या भाषेतील अनुसूचीमध्ये अजून 2 प्रकारच्या घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला घटनेमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये फक्त 14 भाषा होत्या, तर 21व्या घटनादुरुस्तीने 15वी भाषा म्हणून सिंधी ही ॲड करण्यात आली. आणि 92व्या घटनादुरुस्तीने 4 प्रकारच्या भाषा ॲड करण्यात आल्या. लक्षात ठेवण्यासाठी बोडो मास, बो मीन्स बोडो, डो मीन्स डोंगरी, मा मीन्स मैथिली आणि स मीन्स संताली, अशा 4 प्रकारच्या भाषा. आणि 74वी घटनादुरुस्ती जी शहरी पंचायत राज विषय आहे, तर त्यांचा अंमल 1 जून 1993 साली करण्यात आला. तिसरा प्रश्न, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधान अ, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही 1 सदनी होती. तर मित्रांनो, तात्पुरती संसद ही 17 एप्रिल 1952 पर्यंत 1 सदनी होती आणि नंतर निवडणुका होऊन ती 2 सदनी बनली. आणि विधान क्रमांक ब, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेट सदस्यांप्रमाणे आहे. तर मित्रांनो, अमेरिका सिनेट म्हणजेच वरिष्ठ सभागृह, जे की आपलं राज्यसभा आहे. तर त्यांच्या वरिष्ठ सभागृहात 100 सदस्य असतात, 50 राज्यांचे प्रत्येकी 2 अशा प्रकारे, आणि ज्यांचं कार्यकाळ पण 6 वर्ष आहे, जे की आपल्या राज्यसभेसारखाच आहे. म्हणून आन्सर येतं अ आणि ब दोन्ही बरोबर. चौथा प्रश्न, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्य संबंधी असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांचे वाक्य दिले आहेत? तर मित्रांनो, मागच्या 52व्या क्वेश्चन बघितल्याप्रमाणेच जर आपण एका क्वेश्चन डिटेल ॲनालिसिस केलं तर दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर आपोआप आपल्याला देता येतं. तर आपण डायरेक्ट आन्सर देऊ शकतो मागच्या बघितल्याप्रमाणे अनुच्छेद 243. तर इतर ऑप्शन पण बघूयात आपण. ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 244. तर यात दिलेलं आहे अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे
यांच्या प्रशासन. ऑप्शन 3 मध्ये संसद, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद हे कोणत्या क्षेत्रापर्यंत कायदे करू शकतात ते दिलेलं आहे. म्हणजे कायद्याचे क्षेत्र दिलेलं आहे. कायद्याचे क्षेत्र आणि अनुच्छेद 242 हे रद्द करण्यात आले आहे, जे की केंद्रशासित प्रदेशांविषयी देण्यात आलेले होते. 5वा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या. विधान ए, सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केल्या आहे. मित्रांनो, मागील आपण क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघितलं, त्यातच आपला हा क्वेश्चन कव्हर झाला होता. तरी पुन्हा बघूया. तर 8वं परिशिष्ट हे भाषेसंबंधीच दिलेलं आहे. त्याच्यात 22 भाषा ह्या नमूद केल्या. तर आपण जे बघितलं होतं हे वाक्य बरोबरच आहे. तर मित्रांनो, 92वी घटनादुरुस्ती आपण बघितल्याप्रमाणे त्यात आपण ट्रिक लक्षात ठेवली होती, बोडोमास, बोडो, डोगरी, मैथिली, संताली ह्या भाषा ॲड करण्यात आल्या. पण याच्यामध्ये दिलं आहे की कोकणी आणि नेपाळी. तर कोकणी आणि नेपाळी मित्रांनो आणि मणिपुरी हे 71व्या घटनादुरुस्तीने 1967ला ॲड करण्यात आली होती. आणि उर्वरित एक पहिली घटनादुरुस्ती आपली, ज्या 21वी घटनादुरुस्तीच्या सिंधी ही भाषा ॲड करण्यात आली होती. तर आपल्या टोटल अनुसूच्या 12 जे आपण पहिल्याच प्रश्नामध्ये बघितलं आहे त्या नक्कीच लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे 240, आर्टिकल नंबर 40. तर आर्टिकल 40मध्ये ग्रामपंचायतीविषयीच माहिती दिलेली आहे. तर ग्रामपंचायतीचे इतर कलम आर्टिकल 243 ते 243 ओपर्यंत आहे. यात ग्रामपंचायतीमध्ये जर थेट सरपंच आपण आता निवडतो तर ते PB पाटील या समितीच्या शिफारशीनुसार ते थेट सरपंच हे निवडण्यात येतात सध्या. तर ग्रामसभेबाबत एक क्वेश्चन आलेला होता. त्यात SM जोशी हे म्हणतात की ग्रामसभा म्हणजेच गावची सभा. तर शासनाने 1999 ते 2000 हे ग्रामसभेचे वर्ष म्हणून घोषित केलेले होते. तर ग्रामसभेच्या 4 बैठका होता पूर्ण वर्षामध्ये आणि ते बंधनकारक आहे. आणि आपल्या शासनानेच राष्ट्रीय ग्राम स्वराज मिशन हे चालू केलं होतं. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ते एप्रिल 2018 ज्यात केंद्राचा वाटा 40% आणि राज्याचा वाटा 40% होता. आपला हे आन्सर झाला 2. तर ऑप्शन क्रमांक 1 39 हे कशाबद्दल आहे? तर ते राज्याने आपल्या धोरणांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबाबत मार्गदर्शक तत्व आहे. अनुच्छेद 42 मध्ये प्रसूतीविषयी सहाय्य द्यावे याबद्दल दिलेलं आहे. तर 41 मध्ये शिक्षणाचा, कामाचा आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं आन्सर बुकमध्ये सापडणं जरा इम्पॉसिबलच आहे, कारण हे कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाही. तर याचं आन्सर आहे भाषा समस्याविषयी मुन्शी अय्यंगार सूत्र हे संबंधित होते. कारण त्या जेव्हा एक भाषा एक राज्य असे उठाव आंध्र प्रदेश और इतर राज्यांमध्ये चालू होते, त्यावेळेस बऱ्याच प्रकारच्या समित्या, बऱ्याच प्रकारच्या आयोग हे स्थापन करण्यात आले होते. त्यापैकीच एक मुन्शी अय्यंगार यांनी सूत्र दिलं असेल ते भाषा समस्येविषयी. तर भाषेविषयीच जे उठावांमध्ये सरकारने बऱ्याच प्रकारचे समित्या स्थापन केल्या. तर आपण त्या 1-2 बघूयात. तर पहिली समिती SK धर समिती, जी जून 1948ला स्थापन करण्यात आली. या समितीने सांगितलं होतं की राज्य निर्माण करताना प्रशासकीय सोय हा निकष महत्त्वाचा घ्यावा. नंतर JVP समिती
कारण आंध्रामध्ये खूपच उठाव चालू असताना सरकारने JVP समिती स्थापन केली होती, जी की 1949 यात जवाहरलाल नेहरू, पटेल, पट्टाभी सिद्धरामय्या अशा 3 सदस्य होते. तर यांनी पण एकच निकष सांगितला की भाषिक आधार अमान्य, म्हणजे जर राज्य निर्माण करायचं असेल तर भाषा हा आधार नको, पण राज्य पुनर्रचनेचा घटक म्हणून मान्य. पुनर्रचना मान्य. तिसरी समिती राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग 1953. त्यात फाजल अली, पन्नीकर आणि कुंजरू होते. यालाच पाक आयोग असे पण म्हणण्यात येते, कारण फाजल अली, पन्नीकर आणि कुंजरू अली आणि पन्नीकर अशा प्रकारचं नाव दिलं होतं. तर यांनी विदर्भ स्वतंत्र करा, विदर्भ स्वतंत्र, मुंबई आणि गुजरातचं एकत्र करून द्वैभाषिक राज्य तयार करा आणि 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश तयार करा असे यांनी सांगितले अहवालात. पण सरकारने 4 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे तयार केले होते. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे. तर ऑप्शन 1 आहे अनुच्छेद 368, ज्यात आपण घटना दुरुस्त्या करतो त्याबद्दल माहिती आहे, घटना दुरुस्ती. आणि अनुच्छेद 256 मध्ये केंद्रीय कायदे देशात लागू होतील याची सुनिश्चिती करणे ह्या 256 मध्ये दिले आहे. आणि कलम 150 मध्ये कॅचचे लेखे कशा प्रकारे ठेवावेत त्याचं स्वरूप हे 150 मध्ये दिले आहे. आपलं आन्सर आहे अनुच्छेद 324, ज्यात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यात 1 अध्यक्ष व इतर सदस्य असतील असे सांगण्यात आले आहे. तर ते इतर सदस्य ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. निवडणूक और निर्वाचन आयोगाची तरतूद आर्टिकल 324 ते 329 मध्ये दिलेली आहे, ज्याची जेव्हा स्थापना झाली तर ती डेट 25 जानेवारी 1950. तर म्हणूनच हा 25 जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तर अध्यक्ष व सदस्यांची पात्रता मात्र घटनेत देण्यात आलेली नाही. त्यात फक्त सांगितलेलं आहे की निम्मे सदस्य हे सरकारी किंवा गव्हर्नमेंटमध्ये असावेत. तर त्यांचं कार्यकाळ 6 ते 65 वर्ष, यात 6 वर्षापेक्षा अधिक यांना काम करता येणार नाही, ते अध्यक्ष असोत वा सदस्य असोत. तर आता नवीनच याचा कायदा करण्यात आलेला आहे, ॲक्ट 2023चा, ज्यात निवड समितीमध्ये PM असतील, एक कॅबिनेट मिनिस्टर असतील आणि विरोधी पक्षनेता असते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर ह्या रमादेवी होत्या, ज्या की 9व्या क्रमांकाच्या मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून 1990 मध्ये त्यांनी काम केलं होतं. तर इतर माहिती बघूया. पहिले मुख्य निर्वाचन आयुक्त हे होते सुकुमार सेन. तर फर्स्ट महिला होता त्या रमादेवी. आणि सध्या जे आहेत 26वे तर ते ज्ञानेश कुमार. 26 नंबरचे आहेत ते लक्षात ठेवा. आणि अशाच प्रकारचं अजून पहिल्या महिलांविषयी माहिती विचारू शकता. तर भारतातील फर्स्ट महिला CM या सुचेता कृपलानी, ज्या की UP-मध्ये होत्या. फर्स्ट महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, ज्या की UP-मध्ये होत्या. पहिल्या महिला कॅबिनेट मिनिस्टर या राजकुमारी अमृता कौर. पहिल्या महिला लोकसभा
लोकसभा अध्यक्ष या मीरा कुमारी 2009 ते 14 पर्यंत होत्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती ह्या प्रतिभाताई पाटील या होत्या. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन 1 आहे 22 जे अटके विरुद्ध स्वातंत्र्य याबद्दल दिलेले आहे, मूलभूत हक्कांमध्ये आहे. कलम 380 हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि अनुच्छेद 25 मध्ये आपले धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. यात विवेक बुद्धीने आपण कोणत्या धर्माचं आचरण करावं हे दिलेले आहे. तर 168 ते 212 पर्यंत राज्य विधिमंडळाशी संबंधित कलमे दिलेले आहेत. तर आपण महत्त्वाचे कलमे बघूयात. त्यात आर्टिकल 169 मध्ये विधान परिषद रद्द करणे किंवा स्थापन करणे दिलेले आहे. आर्टिकल 170 मध्ये विधानसभेची रचना दिलेली आहे. आर्टिकल 171 मध्ये विधान परिषदेची रचना दिलेली आहे. आर्टिकल 176 मध्ये राज्यपालाचे अभिभाषण हे दिलेले आहे. आर्टिकल 178 मध्ये विधानसभा अध्यक्ष आणि 79 मध्ये विधान परिषद अध्यक्ष हे दिलेले आहेत. आर्टिकल 182 मध्ये दिलेले आहेत विधान परिषद अध्यक्ष. पुढचा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर महाधिवक्त्याविषयी घटनेत आर्टिकल 165 मध्ये दिलेला आहे, ज्याची नेमणूक करण्याचा अधिकार हा राज्यपालाला असतो आणि राज्यपालाच्या मर्जीप्रमाणेच तो त्याचा कार्यकाळ असतो. पण त्याला हायकोर्ट न्यायाधीश होण्याची पात्रता असावी आणि त्याचं वेतन पण राज्यपालच ठरवतो. ज्याला फर्स्ट लॉ ऑफिसर असे म्हटले जाते राज्याचा. त्याचे सभागृहाचे हक्क हे आर्टिकल 177 मध्ये देण्यात आलेले आहे. मंत्र्यांसोबतच त्याचे मंत्री आणि महाधिवक्ताचे सभागृह हक्क हे 177 मध्ये देण्यात आलेले आहे. त्यात तो सभागृहात हजर राहू शकतो, भाग घेऊ शकतो, पण मतदान करू शकत नाही. तो राज्य सरकारचा पूर्ण वेळ वकील नाही म्हणून तो खाजगी वकिली करू शकतो. पण खाजगी वकिली करताना तो राज्याविरुद्ध नसावा. सध्याचे महाधिवक्ता आहेत महाराष्ट्राचे वीरेंद्र सराफ. महाधिवक्त्याचे काही विशेष अधिकार मंत्र्यांसोबत दिले आहेत. ते आर्टिकल 194 मध्ये दिले आहेत. विशेष अधिकार महाधिवक्ता हा इंग्लंडमध्ये हा कॅबिनेट सदस्य असतो, जे की आपल्या भारतामध्ये नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? तर मित्रांनो, 6 राज्यात हे द्विगृही विधिमंडळ आहे. ते पाठ करण्यापेक्षा आपण एक सरळ सोपी क्लिक लक्षात ठेवूया. यात ते आम का बी यूपी में है. ते मीन्स तेलंगणा, आ म्हणजे आंध्र प्रदेश, म म्हणजे महाराष्ट्र, का म्हणजे कर्नाटक, बी म्हणजे बिहार, यू म्हणजे यूपी. अशा प्रकारचे 6 राज्य ज्याच्यात द्विगृही विधिमंडळ आहे. तर आपलं आन्सर क्रमांक येतं 4. पुढचा प्रश्न, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवण्यात? तर ते कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे सोपवण्यात आलेले आहेत. तर राज्यपालाविषयी इतर कलमे बघूयात. राज्यपालाचे पहिले कलम 153 मध्ये सर्व राज्यांसाठी एक राज्यपाल असेल. कलम 154 मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे असतील.
155 मध्ये राज्यपालाची नेमणूक कशी करावी, नेमणूक हे दिलेली आहे. तर 156 ते 161 पर्यंत एक आपण टिक लक्षात ठेवू शकतो. 156, 57, 58, 59 आणि 61. तर कापा अशी ही क्षमा मागितली पाहिजे. का म्हणजे कार्यकाळ, पा म्हणजे पात्रता, अ म्हणजे अटी शर्ती, शी म्हणजे शपथ आणि 161 क्षमा. तर राज्यपाल होण्यासाठी एक 35+ वय लागतं. विधानसभेचे सभापतीचं कलम आहे 178 आणि हायकोर्टचं 224. हायकोर्टसाठी कलम 214 पासून स्टार्ट होतात, 232 पर्यंत आहेत. पुढचा क्वेश्चन, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे होते? तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती ही राज्यपालाद्वारे होते. तर जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक आर्टिकल 233 नुसार होते. तर जिल्हा न्यायालयाबद्दल आपण थोडं बघूयात, जे की भाग 6 मध्ये देण्यात आले आहे. कलम 233 ते 237 पर्यंत आहेत. तर कलम 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक आहे. तर 234 मध्ये न्यायाधीश सोडून इतर व्यक्तींची नियुक्ती आहे. आणि 235 मध्ये हायकोर्टचे नियंत्रण हे जिल्हा न्यायालयावर असणार नियंत्रण. तर ऑप्शनमधून बघूया बाजून राज्य लोकसेवा आयोगाविषयी. तर राज्य लोकसेवा आयोगाचे कलम आहे 315. तर यात एक अध्यक्ष तर इतर सदस्य असे देतात. अध्यक्षाचे सदस्यांची नेमणूक हे राज्यपाल करतात, पण काढण्याचे अधिकार मात्र राष्ट्रपतींना आहे, प्रेसिडेंटांना आहे. यांच्या पात्रतेविषयी काही सांगण्यात आलेलं नाही. फक्त 50% हे सरकारी सेवेत असावे. यांचं कार्यकाळ 6 वर्ष किंवा 62 वर्ष इतका आहे. तर ऑप्शन 3 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्याविषयी कलम 163, 164 आणि 167 हे आहेत. तर मित्रांनो, 163 मध्ये राज्यपालास सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. 164 मध्ये मंत्र्यांबाबत इतर तरतुदी आणि 167 मध्ये राज्यपालांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्याचे कर्तव्य. तर 164 मध्ये CMचे कर्तव्य देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? तर याचा आन्सर ऑप्शन 1 आहे, अनुच्छेद 215. तर उच्च न्यायालयाबाबत बघूयात. उच्च न्यायालय हे कलम 214 मध्ये दिलेले आहे. तर त्यांचं उच्च न्यायालयात एक मुख्य आणि बाकी इतर हे असतात, न्यायाधीश असतात. तर इतर न्यायाधीश ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. आणि जर सुप्रीम कोर्टाचे असेल तर ते इतर न्यायाधीश ठरवतात, तर संसद ठरवते. तर अभिलेख न्यायालय हे कलम 215 मध्ये देण्यात आलेले आहे. आणि तेच सुप्रीम कोर्टबाबत 129 हे कलम आहे. तर कलम 217 मध्ये उच्च न्यायालयाचे अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. त्यात त्यांची पात्रता की भारतीय नागरिक असावा, 10 वर्ष न्यायिक किंवा वकिली केलेली असावी किंवा न्यायाधीश असावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना निष्णात पंडित असावे ही अट नाही आहे, जी की सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना आहे की निष्णात पंडित असावाच. तर कलम 219 मध्ये नियुक्ती दिलेली आहे, जे की राष्ट्रपती करतात आणि शपथ पण राष्ट्रपती देतात. कलम 220 मध्ये न्यायाधीशांच्या वकिलीवर बंदी आणण्यात आली आहे. वकिलीवर बंदी आहे.
कलम 223 मध्ये कार्यार्थ किंवा हंगामी मुख्य न्यायाधीश नेमण्याची तरतूद आहे. कार्यार्थ किंवा हंगामी नेमणूक करतं राष्ट्रपतीच, तर ते पद रिक्त असताना ही नेमणूक केली जाते. आर्टिकल 224 मध्ये अतिरिक्त न्यायाधीश आणि हंगामी न्यायाधीश नेमणूक हे तिसरीने म्हणजे राष्ट्रपतीच करतात. तर ते कोणत्या कारणावरून, इतर न्यायाधीश हे गैरहजर असले किंवा असमर्थ असले काम करण्यास, तेव्हा नेमणूक होते. तर कलम 224 मध्येच निवृत्त न्यायाधीश पण नेमण्याची प्रथा आहे. तर ती निवृत्त न्यायाधीश हे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश नेमतात. तर ते कोणत्याही वेळी नेमू शकतात ते. तर फक्त त्याला राष्ट्रपतीची आणि त्या व्यक्तीची पूर्वसंमती ही आवश्यक असते. आर्टिकल 225 मध्ये हायकोर्टचे अधिकार क्षेत्र देण्यात आलेले आहेत. तर आर्टिकल 226 मध्ये प्राधिलेख काढणे, रिट याचिका, रिट और प्राधिलेख हे दिले आहे आर्टिकल 226 मध्ये. तर आर्टिकल 227 मध्ये हायकोर्टचे पर्यवेक्षणात्मक अधिकार आहेत. आणि हायकोर्टाचे जे 226 मध्ये जे प्राधिलेख काढण्याचे अधिकार आहेत ते सुप्रीम कोर्टपेक्षा व्यापक आहेत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे आपले 15 क्वेश्चन होते. तर थोडेसे आपण एक्स्ट्रा माहिती बघूयात. जसं निर्वाचन आयोगाबद्दल, निवडणूक आयोगाचा, तर महाराष्ट्राचा निवडणूक आयोग, त्याची स्थापना 26 एप्रिल 1994 साली झाली. तर ते राज्य निवडणूक आयोगाचे कलम असतात ते 243 ZA पासून K पर्यंत. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या नेमणुका हे राज्यपालाद्वारे केल्या जातात आणि राजीनामा भी सदस्यांची नेमणूक हे राज्यपालाद्वारे केली जाते, पण पदमुक्त हे राष्ट्रपतीकडूनच केले जाते. तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांचा दर्जा हा मुख्य सचिवांसारखा असतो. निवडणूक आयोगाबाबत आपण कलमे बघून घेऊयात पूर्ण. तर निवडणूक आयोगाचे आयोग हा 324 प्रमाणे स्थापन केला जातो. 325 मध्ये मतदार याद्या दिलेल्या आहेत. 326 मध्ये प्रौढ मतदान हे दिलेले आहे. 327 आणि 328 मध्ये केंद्र आणि राज्य यांचे अधिकार दिलेले आहेत. आणि 329 मध्ये निवडणुकीबाबत न्यायालयाला बंदी हे दिलेलं आहे. तर अजून महत्त्वाचे आपण कलम बघूयात. इतर महत्त्वाचे कलम 239 AA मध्ये दिल्लीविषयी विशेष बाब नोंद केलेली आहे. 262 मध्ये आंतरराज्य नदी जलविवाद हे स्थापना याच्याविषयी माहिती आहे. 266 मध्ये संचित निधी, 266(2) मध्ये सार्वजनिक लेखे निधी आणि 267 मध्ये आकस्मिक निधी हा ठेवला जातो. आर्टिकल 292 नुसार भारत सरकार हे कर्ज काढत असते आणि 293 नुसार हे राज्य सरकार हे कर्ज काढत असतात. 312 मध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस यांच्याविषयी माहिती दिली आहे. 323A मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे याविषयी माहिती दिली आहे. तर 338 मध्ये शेड्यूल्ड कास्टसाठी राष्ट्रीय आयोग, 338A मध्ये शेड्यूल्ड ट्राईबसाठी राष्ट्रीय आयोग आणि 340 मध्ये मागासवर्गीय आयोग म्हणून स्थापन केला जातो. मागासवर्ग
आयोग. 343 मध्ये केंद्रासाठी भाषा याविषयी हे कलम आहे. तर 345 मध्ये ही राज्यासाठी कोणती भाषा असेल ते दिलेलं आहे. तर आर्टिकल 350A मध्ये मातृभाषेतून शिक्षण हे प्रायमरी स्तरावर दिले जाईल हे दिलेलं आहे मातृभाषा. तर 350B हे भाषिक अल्पसंख्याकांविषयी अधिकारी असेल, अल्पसंख्याक. आणि 351 मध्ये हिंदीचा विकास व्हावा यासाठी तरतूद करण्यात आले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पॉलिटीचे कंबाईन 2024 मधील 15 क्वेश्चन याचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर अशाच पुढचा 2023च्या पॉलिटीचं ॲनालिसिस बघण्यासाठी आपला व्हिडिओ पुढचा नक्कीच बघा. थँक्यू व्हेरी मच.